Hello students, once again I welcome you all for the e-learning platform by the Department of Automobile Engineering of BSIET. So this is our third lecture for the motor vehicle insurance and the valuation. I am SB Shinde. In last two lectures we gone through the principle of insurance, then the introduction to motor insurance need. Then we gone through the classification of insurance, liability and comprehensive. There are two types of insurance. That is the liability only, means it is also called as a third party, and second one is the comprehensive. Then we saw the comparison of these two, liability and comprehensive insurance. Then after we gone through the IRDA, role of IRDA, that is the Insurance Regulatory Authority of India. Then we saw the organization structure, then different types or different insurance companies in India. We saw the brief introduction and comparison of them. Okay, now this lecture is totally all about the third party insurance. So what is the third party? Third party insurance is nothing but the insurance or the insurance which covers other than the insured. म्हणजे काय, ज्यामध्ये मेन इन्शुर्ड जो आहे तो स्वतः किंवा त्याची गाडी सोडून थर्ड पार्टी जी इन्व्हॉल्व असणार आहे ऍक्सिडेंट मध्ये, तो त्याचं सगळं कव्हर होणार आहे. त्याची इंजुरी असेल, त्याचा काय क्लेम असेल, हे सगळं कव्हर होणार आहे. त्याला म्हणायचं थर्ड पार्टी इन्शुरन्स. In a third party insurance policy, the first party is the insured and the second party is the insurance company. थर्ड पार्टी मध्ये दोन पार्टीज आहेत. एक आहे इन्शुर्ड म्हणजे ज्याचा इन्शुरन्स करणार आहे तो, आणि सेकंड पार्टी कोण असणार आहे? इन्शुरन्स कंपनी, म्हणजे ह्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत. अंडर थर्ड पार्टी इन्शुरन्स, अ थर्ड पार्टी कॅन फाईल अ क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन फॉर इंजुरी, डेथ, प्रॉपर्टी डॅमेज कॉज बाय युअर कार. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, समजा माझी गाडी मी चालवत होतो, माझ्या गाडीचा फक्त थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे आणि मी जाताना रस्त्यावर एका थर्ड पर्सनला, ज्याचा माझा काही संबंध नाही, पण तो अचानक मध्ये आला किंवा काय झालं किंवा माझं दुर्लक्ष झालं गाडी चालवताना आणि मी त्याला धडक दिली. त्या धडक दिल्यानंतर समजा त्याचा पाय मोडला, तर हा जो खर्च आहे तर तो आपल्यावर क्लेम करणार आणि आपण हे इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करणार. दॅट इज नथिंग बट द थर्ड पार्टी. किंवा आपण जाता त्याच्या गाडीला धडकली, त्याला काय नाही लागलं पण त्याची गाडी मेजर डॅमेज झाली, त्या गाडीचा होणारा जो खर्च आहे, त्याची जी इट कम्स अंडर द प्रॉपर्टी, त्याच्या गाडीचा जो खर्च आहे तो आपल्याकडे क्लेम करतोय आणि आपण काय करणार आहे, आपला थर्ड पार्टी इन्शुरन्स असल्यामुळं आपण इन्शुरन्स कंपनीकडे तो क्लेम करणार आहे. म्हणजे आपण हा इथं ह्यावेळी आपण इन्शुरन्स कंपनी आणि जो थर्ड पार्टी ह्यामधला मीडियम असणार आहे, की तो आपल्याकडे क्लेम करणार आणि आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करणार. आणि जो काय खर्च असेल, त्याला इंजुरी झाली तर त्याचा इंजुरीचा मेडिकल खर्च इन्शुरन्स कंपनी पे करणार आहे. समजा त्याची डेथ झाली तर त्याचं जे कॉम्पन्सेशन असेल, म्हणजे तो किती कमवत होता त्याच्यावर डिपेंड, समजा तो त्याच्यावर डिपेंड त्याचा मुलगा आहे, त्याची बायको आहे, त्यांना उदरनिर्वाहासाठी पुढच्या आयुष्यासाठी किती रुपये लागतील तेवढे पैसे इन्शुरन्स कंपनी त्यांना पे करते. किंवा त्याची गाडी डॅमेज झाली, समजा 10,000 रुपये मेंटेनन्सचा खर्च आला, तर तेवढे 10,000 रुपये इन्शुरन्स कंपनी त्यांना पे करणार. तुम्हाला तुमच्या खिशातून 1 रुपये द्यायचा नाहीये, कारण तुमच्या गाडीचा ऑलरेडी तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्स केलेला आहे. सो the case of claiming compensation under third party will be filed against you and your insurance. जसं मी सांगितलं की कॉम्पन्सेशन जे आहे, समजा मी जो थर्ड पर्सन आहे तो एक तर माझ्या विरुद्ध आणि माझ्या इन्शुरन्स कंपनीच्या विरुद्ध ते कॉम्पन्सेशन जे आहे ते क्लेम करणार आहे. कॉम्पन्सेशन म्हणजे काय, नुकसान भरपाई. While there is no limit on the liability covered for injury or death, the cover for third party, हे सगळ्यात महत्वाचं आहे की लायबिलिटीला काहीच लिमिट नाहीये. आता नॉर्मल तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स केला, समजा 20,000 रुपयाचा इन्शुरन्स आहे तुमचा, त्याला तुम्हाला लिमिटेशन देतात की तुम्हाला एवढाच खर्च मिळणार आहे, ह्याच्यावर गेला की तुम्हाला ते गाडी टोटल लॉस करावी लागणार, असं काय काय भरपूर आहे त्यामध्ये. पण थर्ड पार्टीला लायबिलिटी काहीच नाही.
समजा दोन केस बघा. समजा जाता जाता माझ्या गाडीचा एका माणसाला धक्का लागला, त्याचा हात पाय मोडला, समजा त्याला एक 30-40 रुपये खर्च आला, तो 30-40 रुपये खर्च इन्शुरन्स कंपनी त्याला पे करणार. का तर आपण थर्ड पार्टी इन्शुरन्स केलेला आहे. समजा दुसरी केस अशी झाली की माझ्या गाडीनं एका माणसाला धक्का दिला, धक्का दिल्यानंतर अशी कंडिशन त्या माणसावर आली की तो तिथून पुढे कामच करू शकत नाही, त्याचे दोन्ही पाय गेले, हात गेले किंवा त्याचे डोळे गेले, काही असेल तर त्या केसमध्ये तो काहीच काम करू शकत नाही. तर ह्यावेळी ही केस जी आहे ती कोर्टामध्ये जाते आणि कोर्ट कॅल्क्युलेट कसं करतं की तो माणूस समजा आता 20,000 रुपये कमवतोय, पुढे तो अजून एक समजा आता त्याचं वय 40 आहे, 20,000 कमवतोय, पुढे अजून तो 20 वर्ष जगणार आहे, 60 वर्षापर्यंत जगणार आहे. तर 20 गुणिले त्याचं जे इन्क्रिमेंट होईल किंवा काय होईल त्यानुसार तो 20 वर्षात किती रुपये कमवेल याचं एवढं सगळं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि तेवढं कॉम्पन्सेशन, तेवढी नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपनीला त्यांना देणं भाग आहे. तर हे आपल्या खिशातून जात नाहीत, आपण फक्त एकदा प्रीमियम भरलाय तर इन्शुरन्स कंपनी त्यांना हे जे कॉम्पन्सेशन आहे किंवा जी नुकसान भरपाई आहे तेवढी अमाऊंट त्यांना देणार आहे. अजून एक थर्ड केस समजा झाली की तो माणूस मेलाच, तर त्याच्यावर डिपेंडंट कोण आहे, त्याची बायको आहे, त्याचे आई वडील असतील, तर त्यांचा उदरनिर्वाहासाठी किती खर्च लागतोय आणि ते किती वर्षासाठी असेल हे सगळं इन्शुरन्स कंपनी त्यांना पे करणार आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज ऑफ थर्ड पार्टी इन्शुरन्स की तुम्ही गाडीवरून जाताना तुम्ही निश्चिंतपणे, म्हणजे असं नाही की जाता जाता माझ्या थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे म्हणून कोणाला तरी जाता डॅश केलं, काय नाही, तुम्ही काळजी तेवढीच घ्यायची आहे. इन्शुरन्स कंपनी हे पण बघणार आहे की ह्यामध्ये तुमचा फॉल्ट होता का त्या माणसाचा फॉल्ट आहे हे सुद्धा बघणार आहे की तुम्ही निष्काळजीपणे गाडी चालवली आहे का, हे सगळं चेक होतं. तर थर्ड पार्टीमध्ये हेच महत्वाचं आहे की तुम्ही सोडून अदर प्रॉपर्टी किंवा थर्ड पर्सन ह्यामध्ये कव्हर होतो. आणि ऍज पर द मोटर व्हेकल ऍक्ट हे थर्ड पार्टी इन्शुरन्स हे आपल्या भारतामध्ये कंपल्सरी आहे. तुमची टू व्हीलर असू दे तुमच्याकडं किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर असू दे किंवा मोठी कुठलाही ट्रक असू दे, काही असू दे, थर्ड पार्टी इन्शुरन्स इज द मॅन्डेटरी फॉर ऑल व्हेकल विच आर रनिंग ऑन द रोड. कळतंय? ज्या गाड्या रस्त्यावर फिरणार आहेत त्यांना थर्ड पार्टी इन्शुरन्स महत्वाचा आहे. द प्रीमियम रेट्स फॉर द थर्ड पार्टी इन्शुरन्स आर फिक्स्ड बाय द IRDAI. आपण बघणार आहे पुढच्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे की थर्ड पार्टी इन्शुरन्स कसं कॅल्क्युलेट करतात. तर जे रेट्स आहेत थर्ड पार्टीचे हे स्टँडर्ड आहेत, हे स्टँडर्ड आहेत आणि कोणी डिफाईन केलेले आहेत तर IRDAI म्हणजे काय, इन्शुरन्स रेग्युलेटरी डिपार्टमेंट ऑफ इंडिया, अँड आर सेम फॉर ऑल इन्शुरन्स कंपनी. सगळ्या कंपन्यांना सेम आहेत, पण त्यामध्ये सुद्धा डिफरन्स येतो. हाऊएव्हर द अमाऊंट यू पे ऍज अ थर्ड पार्टी प्रीमियम मे डिफर अकॉर्डिंग टू द इंजिन कॅपॅसिटी ऑफ द कार. इंजिन कॅपॅसिटी जी आहे गाडीची ती वेगवेगळी आहे. 800 सीसी आहे, आपल्याकडे 1000 सीसी, 1200 सीसी, 1400, 2200 अशा एवढे ह्या कार सेगमेंट मध्ये वगैरे किंवा SUV सेगमेंट मध्ये ह्या गाड्या आहेत. तर इंजिन कॅपॅसिटीवर या थर्ड पार्टी इन्शुरन्सचे रेट ठरतात. एक्झाम्पल खाली दिलेलं आहे बघा. समजा हुंडाई गाडी आहे i10, त्याची सीसी समजा किती आहे तर 1000 सीसी आहे ती गाडी, तर त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स किती आहे 1500. तीच जर टोयोटा अल्टिस गाडी घेतली, करोला अल्टिस वगैरे, त्याची सीसी किती जाते जवळपास 2200 सीसी पर्यंत त्याची गाडीची इंजिनची पॉवर आहे, 2200 सीसी. आणि हुंडाई किती होती 1200 सीसी होती, त्याची 1500 होती. आणि जी दुसरी टोयोटा आहे अल्टिस त्याची किती सीसी असणार आहे, जवळपास एक 2000 सीसी इंजिनची पॉवर आहे. तर त्याचा जो प्रीमियम आहे तो किती जातोय 5000 रुपये. तर कळालं, दिस इज नथिंग बट द थर्ड पार्टी. थर्ड पार्टी मध्ये इन्शुर्ड सोडून, इन्शुर्डची गाडी सोडून थर्ड पर्सन त्या गाडीवर बसलेला असेल किंवा समोर असेल किंवा थर्ड व्हेकल, थर्ड प्रॉपर्टी जी ज्या ह्या ऍक्सिडेंटमुळे डॅमेज होणार आहे ती सगळी कव्हर होणार आहे. आणि ही थर्ड पार्टी इन्शुरन्स हे आपल्या इंडियामध्ये काय आहे कंपल्सरी आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम हा कमी असतोय आणि सगळ्या कंपन्यांचा सेम असतोय, पण कशावर डिफरन्स होतोय तर गाडीची जी इंजिन कॅपॅसिटी आहे यावरचा प्रीमियम रेट चेंज होतात. आता सायलेंट फीचर्स ऑफ थर्ड पार्टी इन्शुरन्स, काय काय फीचर्स आहेत त्यामध्ये. सो द फर्स्ट फीचर इज थर्ड पार्टी इन्शुरन्स इज कंपल्सरी फॉर ऑल मोटर व्हेकल. जसं मी मगाशी सांगितलं, जेवढ्या गाड्या आपल्या इंडियामध्ये रस्त्यावर फिरणार आहेत त्या गाड्यांना थर्ड पार्टी इन्शुरन्स हे कंपल्सरीच आहे. तुम्ही विदाऊट थर्ड पार्टी इन्शुरन्स जर गाडीवर रस्त्यावर आणली आणि तुम्हाला जर RTO न पकडलं, यू हॅव टू पे द फाईन. जो काय फाईन असेल तो तुम्हाला पे करायचा आहे. ऍटलीस्ट तुमच्याकडे थर्ड पार्टी इन्शुरन्स पाहिजे. का
तुमच्या ऍक्सिडेंटमुळे तुमचं काय व्हायचंय ते होऊ दे, किंवा तुमच्या गाडीचं नुकसान होऊ दे, पण तुमच्यामुळे दुसऱ्या माणसाचं नुकसान होऊ नये या हेतून आपल्या इथं गव्हर्नमेंटनं हा इन्शुरन्स कंपल्सरी केलेला आहे. नेक्स्ट फीचर काय आहे, द थर्ड पार्टी इन्शुरन्स डज नॉट कव्हर इंजुरी टू इन्शुअर्ड हिमसेल्फ बट टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड हु इज इंजुर्ड बाय द इन्शुअर्ड. हे मगाशी जसं आपण बोललो की थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये काय आहे की मी इन्शुअर्ड आहे, माझ्या गाडीची इन्शुरन्स मी थर्ड पार्टी केलेला आहे, तर मी किंवा माझ्या गाडीचं ₹1 सुद्धा मला त्याबद्दल कॉम्पन्सेशन किंवा ऍक्सिडेंट बद्दल मिळणार नाहीये. तर ते काय कव्हर करतंय, रेस्ट ऑफ द वर्ल्ड, मी किंवा माझी गाडी सोडून जेवढे काय आहे जगामध्ये, जिथं मी ज्याला कोणाला धडकीन, इव्हन माझे फॅमिली मेंबर सुद्धा जरी आले ह्यामध्ये, मी माझ्या घरातल्याच कोणाला जर चुकून माझ्या गाडी बरोबर धक्का लागलं त्यांना, किंवा माझ्या घरातली दुसरी गाडी डॅमेज झाली, तर हे सगळं त्यामध्ये कव्हर होणार आहे. तर कोण, इन्शुअर्ड सोडून जेवढं जगामध्ये वर्ल्ड मध्ये जे माणसं आहेत किंवा त्या प्रॉपर्टी गाड्या आहेत त्या सगळ्या यामध्ये कव्हर होतात. थर्ड फीचर काय आहे, बेनिफिशरी ऑफ थर्ड पार्टी इन्शुरन्स इज द इंज्युअर्ड थर्ड पार्टी, द इन्शुअर्ड or policy holder is only nominally the beneficiary of the policy. म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्सचे बेनिफिशरी कोण असणार आहे, तर जो इंज्युअर्ड थर्ड पार्टी आहे, माझ्या गाडीने दुसऱ्याला धक्का लागलाय परत ते सांगतो की, तर तो इंज्युअर्ड थर्ड पार्टी जो आहे तो बेनिफिशरी आहे. आणि काही केसमध्ये काही जर ऍड ऑन कव्हर जर घेतले असतील तर तो पॉलिसी होल्डरला थोडे का होईना बेनिफिशियल त्याला मिळतात, पण जास्त नाहीत, 99% मिळतच नाहीत, तर 1% मध्ये त्याला बेनिफिशियल मिळू शकतो किंवा त्याचे बेनिफिट्स मिळू शकतात. फोर्थ फीचर आहे, द थर्ड पार्टी इन्शुरन्स इज ऑलमोस्ट एंटायरली फॉल्ट बेस्ड. म्हणजे कोणाचा फॉल्ट आहे त्यावर हा थर्ड पार्टी इन्शुरन्स ठरतोय. आणि समजा समोरचा, माझ्या गाडीचा फक्त थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे, माझी चुकी काहीच नाहीये, आणि समोरचा माणूस येऊन मला धडकला आणि तो माझ्याकडनं क्लेम का मागायलाय, तर ह्या केसमध्ये इन्शुरन्स कंपनी काय करते, इन्व्हेस्टिगेट करते की खरंच आपल्या माणसाचा फॉल्ट होता का, किंवा आपल्या इन्शुअर्डचा फॉल्ट होता का. जर नसेल तर आपण त्याला ₹1 देत नाही. सो इट इज एंटायरली फॉल्ट बेस्ड, मीन्स यू हॅव टू प्रूव्ह दॅट fault of the insured first and also that injury occur from the fault of the insured to claim damage from him. म्हणजे काय की तुम्हाला पहिला प्रूव्ह करायचं आहे की त्या थर्ड पर्सनला प्रूव्ह करायचं आहे की ह्या ऍक्सिडेंटचा फॉल्ट जो आहे तो इन्शुअर्डच आहे, म्हणजे ज्याचे इन्शुरन्स आहे तो इन्शुअर्डच त्याचा फॉल्ट आहे, आणि त्या फॉल्टमुळेच जे माझे काही डॅमेज झालेलं आहे, माझ्या गाडीचं डॅमेज झाला असेल किंवा माझं जे बॉडीला इंजुरी झाली असेल तर त्याच्या फॉल्टमुळेच झालं, ह्या थर्ड पार्टीला प्रूव्ह करायचं आहे. नेक्स्ट काय, थर्ड पार्टी इन्शुरन्स इन्व्हॉल्व्स लॉयर्स एड. म्हणजे ह्या सगळ्या एंटायर फॉल्ट बेस असल्यामुळं यामध्ये वकीलचा सहभाग असतो, कारण की हे कोर्टापर्यंत जात आहेत ह्या केसेस, तर ह्यामध्ये हे वकील सगळीकडे महत्वाचा त्यांचा रोल महत्वाचा ह्यामध्ये आहे. तर द थर्ड पार्टी इन्शुरन्स इज unpopular with insurance company as compared to the first party insurance, or त्यालाच म्हणायचं काय, comprehensive insurance, because they never know the maximum amount they will have to pay under the third party policies. म्हणजे काय म्हणलेलं की कंपन्या ज्या आहेत हे थर्ड पार्टी इन्शुरन्स द्यायला म्हणजे की जास्त इंटरेस्टेड नसतात का, तर त्याचा प्रीमियम एकतर कमी आहे. आता मगाशी जर बघितलं हुंडाईची गाडीचा ₹1500 प्रीमियम असेल आणि त्या गाडीनं एका माणसाला उडवलं आणि त्याचा जो कॉम्पन्सेशन जो आहे समजा ₹1 कोटी झाला, ₹1 कोटी समजा ते कोर्टाने कॅल्क्युलेट केले की ₹1 कोटी द्यायचे, मग विचार करा की 1500 प्रीमियमला ₹1 कोटी कॉम्पन्सेशन इन्शुरन्स कंपनी द्यायला लागले. इन्शुरन्स कंपनीला ह्यातून काही मिळत तर नाहीच थर्ड पार्टी मधून, पण त्याचे जे कॉम्पन्सेशनची अमाऊंट आहे ती जास्त जाते. त्यामुळं थर्ड पार्टी इन्शुरन्स इज unpopular in the insurance company. The next point is what does the third party insurance cover. दोन पॉइंट आहेत, काय कव्हर करते आणि काय नाही कव्हर करत. So the third party liability insurance cover death of or bodily injury to any person including occupants carried in the vehicle. म्हणजे काय कव्हर करते, मी इन्शुअर्ड आहे किंवा माझी गाडी माझ्या नावाने आहे, मी इन्शुअर्ड आहे, थर्ड पार्टी इन्शुरन्स केलेला आहे, माझ्या को ड्रायव्हर सीटला आणि माझ्या मागच्या सीटवर जर शेजारी एक आणि मागं दोन असे 3 जण बसलेले आहेत, माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट जरी झाला तरी ह्या हे तिघ हे जे आहेत हे थर्ड पार्टी म्हणून टर्म होतात, आणि ह्या तिघांची जर इंजुरी काय झाली किंवा कोणाची डेथ झाली तर त्याचं सगळं कॉम्पन्सेशन जे नुकसान भरपाई जी आहे
ती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देणार आहे. म्हणजे गाडीमध्ये इव्हन टू व्हीलर आहे, टू व्हीलर माझ्या मागे एक जण कोणतर बसलाय, माझा मित्र बसलाय, माझ्या घरची फॅमिली कोणतर आहे आणि मी गाडीवरून पडलो तर त्याची इंजुरी असेल किंवा काय असेल ते सगळी इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला मिळणार आहे. सेकंड, डॅमेज टू प्रॉपर्टी अदर दॅन द प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू द इन्शुअर्ड or held in trust or in the custody or control of the insured. म्हणजे इन्शुअर्डची जी प्रॉपर्टी मध्ये असेल किंवा त्याच्या कस्टडी मधली एखादी प्रॉपर्टी डॅमेज झाली तर ती त्यामध्ये मिळत नाही. कारण की ह्यामध्ये असं पण होऊ शकतं की मुद्दाम डॅमेज केली आहे इन्शुरन्स मिळण्यासाठी, तर ह्या केसमध्ये ती मिळत नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट युजली थर्ड पार्टी इन्शुरन्स नॉट कव्हर, काय कव्हर करत नाही. द कॉस्ट ऑफ डॅमेज टू युअर कार ऑर युअर व्हेकल, म्हणजे इन्शुअर्डच्या स्वतःच्या गाडीचा जर काय खर्च असेल, डॅमेजचा खर्च असेल तो यामध्ये कव्हर होत नाही. सेकंड, कॉस्ट इनकर्ड बाय यू ड्युरिंग व्हेकल ब्रेकडाऊन, म्हणजे गाडी ब्रेकडाऊन झालेली आहे, ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे गाडी इन्शुरन्स कंपनीपर्यंत किंवा गॅरेज पर्यंत आणायचा जो खर्च आहे ते सुद्धा तुम्हाला मिळत नाही, पण हे कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये जर असेल ते तुम्हाला मिळू शकतं. कॉस्ट ऑफ ऍक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स, म्हणजे थर्ड पार्टीचा जर काय हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स आहे, त्याचा जो काय मेडिकल खर्च आहे, हॉस्पिटलचा खर्च आहे, आफ्टर मेडिकल जे ट्रीटमेंटचा खर्च आहे, हा सगळा खर्च थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. ऍक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स म्हणजे तुमचा जो खर्च आहे, समजा तुम्हाला काय लागलं इन्शुअर्डला तर त्याचा खर्च आहे, हॉस्पिटलायझेशनचा खर्च आहे, ह्यामध्ये कव्हर होत नाही. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाची लाईन आहे शेवटची. बिफोर यू परचेस अ थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर मेक शुअर युअर इन्शुरर इज रजिस्टर्ड विथ द इन्शुरन्स अँड इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. म्हणजे काय, तुम्ही समजा थर्ड पार्टी इन्शुरन्स घ्यायला कुठल्या तरी कंपनीचा, आता कंपन्या बघितल्या आपण, बजाज अलियांज, इफ्को टोकियो, चोलामंडलम, टाटा एआयजी, आयसीआयसीआय लोंबार्ड, न्यू इंडिया, ओरिएंटल इन्शुरन्स, भरपूर इन्शुरन्स कंपन्या आहेत. तर तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्स घेताना एखादी नवीन कुठली तरी कंपनी आली आणि तुम्ही म्हणली की तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्स देतो, पण त्याच्या आधी तुम्ही हे चेक करायला पाहिजे की ऍक्च्युअल ती नवीन कंपनी असली तर ती IRDAI ला रजिस्टर आहे का, नसेल तर त्यांना इन्शुरन्स पॉलिसी सेल करायची ऑथॉरिटीज नाहीये. ठीक आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आपला, हाऊ टू क्लेम थर्ड पार्टी इन्शुरन्स. थर्ड पार्टी इन्शुरन्स कसा क्लेम करायचा आहे, तर दिलेला आहे इथं, नोट डाऊन द रजिस्ट्रेशन नंबर ऑफ व्हेकल इन्व्हॉल्व इन द ऍक्सिडेंट. जी गाडी इन्व्हॉल्व झालेली ऍक्सिडेंट मध्ये त्याचा नोट डाऊन, समजा तुमच्या गाडी, तुम्ही थर्ड पर्सन आहात आणि तुम्हाला एखादी गाडी येऊन धडकून गेलेली आहे, तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, त्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. नोट डाऊन द नेम अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑफ विटनेसेस, आजूबाजूला जे विटनेस आहेत त्यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला घ्यायचे, कारण तुम्हाला कोर्टामध्ये ही केस स्टँड करायची आहे, तर तुम्हाला विटनेस पाहिजे. रिपोर्ट द ऍक्सिडेंट टू नियरेस्ट पोलीस स्टेशन, हे आपल्याला करावंच लागतं, कुठलाही ऍक्सिडेंट असेल तर तिथल्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट आणि त्याचा FIR तुम्हाला लागतोच. इन्फॉर्म द इन्शुरन्स कंपनी अबाउट द ऍक्सिडेंट, बरोबरच समजा स्पॉट सर्वे काय करायला लागत असेल, गाडी मेजर डॅमेज आहे तर ते सर्वेअर जागेवरून फोटो काढतात, तर त्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला ऍक्सिडेंट बद्दल इन्फॉर्म करावंच लागणार आहे. सबमिट द क्लेम फॉर्म ड्युली साइन, पोलीस FIR, ड्रायव्हर्स लायसन्स कॉपी, पॉलिसी कॉपी अँड RC कॉपी ऑफ द व्हेकल. त्या गाडीचं, जी गाडी इन्शुरन्स मध्ये किंवा ते ज्याच्या गाडीची पॉलिसी आहे थर्ड पार्टी, त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तो जो गाडी चालवतो त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॉलिसी कॉपी, RC कॉपी तुम्हाला सबमिट करायचं, प्लस FIR, हे सगळ्यात महत्वाचं आहे. समजा गाडी चालवणारा मायनर असेल, त्याला ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर त्याला इन्शुरन्स काहीच मिळत नाही. समजा ते थर्ड पार्टी इन्शुरन्स क्लेम केला आणि गाडी चालवणाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सच नसेल तर जो काय खर्च येईल, 1 कोटी जर रुपये खर्च आला तर त्या माणसालाच पे करायचा आहे, हे लक्षात ठेवा. तर डॉक्युमेंट्स निडेड ऍट द टाइम ऑफ द क्लेम, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, क्लेम फॉर्म ड्युली साइन बाय द इन्शुअर्ड, क्लेम फॉर्म असतो, आपण बघायचा नेक्स्ट चॅप्टर मध्ये कसा असतो तो, तर तो इन्शुअर्डनं साइन करायचा आहे. ड्रायव्हिंग लायसन्स कॉपी, पोलीस FIR कॉपी जे वर आपण बघितलं, RC कॉपी, कंपनी स्टॅम्प इन केस ऑफ कंपनी रजिस्टर्ड व्हेकल ओरिजिनल डॉक्युमेंट्स, म्हणजे समजा गाडी कंपनीच्या नावावर रजिस्टर आहे तर त्या केसमध्ये कंपनीचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. कॉपी ऑफ पोलीस डॉक्युमेंट, दॅट इज द FIR किंवा बाकीचे काय पॉलिसी डॉक्युमेंट, गाडीची इन्शुरन्स पॉलिसी, हे तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ठीक आहे, हे झालं क्लेम कसा करायचा आणि त्याचे डॉक्युमेंट्स काय. महत्वाचा पॉइंट आहे आपल्यामध्ये, मोटर ऍक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल्स.
According to section 165 of Motor Vehicle Act 1988, MACT म्हणजे काय, मोटर ऍक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल, deals with the claim relating to the compensation in respect of accident involving the death of or bodily injury to person arising out of use of motor vehicle or damage to property of third party so arising or both. तर ह्यामध्ये काय कव्हर होत आहे की रूल्स केलेले आहेत, गव्हर्नमेंटने काहीतरी रूल्स केलेले आहेत की ज्यामध्ये थर्ड पार्टीचं काय डॅमेज झालं, म्हणजे जसं आपण आतापर्यंत बोललो की थर्ड पार्टीचं इंजुरी झाली, त्याची डेथ झाली, थर्ड पार्टी प्रॉपर्टी डॅमेज झाली, तर हे सगळं कसं द्यायचं, कुठल्या मेथडनं ते कॅल्क्युलेट करायचं, हे सगळं मोटर ऍक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल जे ऍक्ट अंडर द मोटर व्हेकल ऍक्ट 1988 ह्याच्यामध्ये सेक्शन 165 जो आहे तो ट्रिब्युनल्सचा आहे, तर त्यामध्ये हे सगळं कव्हर केलेलं आहे. तर हु कॅन क्लेम द कॉम्पन्सेशन, कोण करू शकतंय, तर बाय द पर्सन हु हॅज सस्टेन इंजुरी, म्हणजे ज्याला इंजुरी झाली तो करू शकतोय, द ओनर ऑफ द डॅमेज प्रॉपर्टी, समजा दुसऱ्या गाडीचा ओनर आहे ज्याची गाडी डॅमेज झालेली आहे तो करू शकतोय, किंवा बाय ऑल और एनी लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पर्सन हु डाईड इन द ऍक्सिडेंट. समजा एखादा माणूस मेलाय तर त्याचा वकील असेल, त्याची फॅमिली मेंबर्स असेल, त्याची बायको असेल, तिचा नवरा असेल, तिची मुलं असेल, आई वडील कोण असेल, लिगली त्यामध्ये ते त्यांचा सहभाग पाहिजे, तर ते सुद्धा क्लेम जे आहेत क्लेम तुम्हाला कॉम्पन्सेशन किंवा नुकसान भरपाई मागू शकतात. सो दिस इज द मोटर ऍक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल्स. ठीक आहे. सो हिअर द फर्स्ट चॅप्टर, पहिला चॅप्टर आपला इथं संपतोय. तर त्याच्यावर ह्या टॉपिकवर 4 क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत, आधीच्या असाइनमेंट्सला दिलेले आहेत, तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. हे ह्या चॅप्टरचे 4 क्वेश्चन्स आहेत, तर हे तुम्हाला सॉल्व्ह करून तुम्हाला मला हे व्हॉट्सअप करायचे. ठीक आहे. थँक्यू.